तर नाशिकच्या खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। खड्ड्यांमुळे नाशिक विद्रूप झालेला आहे। शहराची देशभर चेष्टा केली जाते। सत्ताधारी नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। खड्डेबळींच्या वारसांना 1 कोटींची मदत द्या अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे। दौऱ्यात तर फरक आहेच। याच्या आधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येऊन गेले। त्याने काही ठिकाणी पाहणी केली, खास करून त्र्यंबक रोड आणि नाशिक जे चित्र आहे हे इतकं नाशिक विद्रूप झालेलं दिसत आहे। म्हणजे नाशिक कधी अशा परिस्थितीमध्ये दिसेल अशी आम्ही कल्पनाही केली। म्हणजे नाशिकचे खड्डे हा देशभरातला चेष्टेचा विषय झाला। स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल। आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत। आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत। काय करते प्रशासन किंवा तुमचे जे इकडले सोकॉल्ड पालकमंत्री आहेत, कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळा आयुक्त आहेत, नाशिकचे आयुक्त आहेत, म्हणजे एवढा निर्ढावलेपणा यांच्यामध्ये येतो कुठून? ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्याच्यामध्ये आपले 6 सैनिक शहीद झाले। किती? 6। हे नंतर त्याने सांगितलं की 6। आणि नाशिकमध्ये 10 लोक मरण पावले। विचार करा किती मोठं युद्ध या खड्ड्यांचं इथे चालू आहे। 10 लोक नाशिकमध्ये, आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे 6 जवान शहीद झाले। काय त्यांना नुकसान भरपाई दिली तर 5 लाख रुपये। आमच्या जीवाची किंमत ही 5 लाख रुपये आहे का? 1 कोटी रुपये दिले पाहिजे, आणि जखमीला 50 लाख।